आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यभर बरसत असलेला वरुण राजा पुणे जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बरसू लागला आहे। जवळजवळ 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर वरुण राजाचे पुन्हा आगमन झाले असून तो सर्वत्र आपली जोरदार बॅटिंग करताना दिसून येत आहे। शेतकरी वर्गामध्ये आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। अनेक छोटे मोठे नाले ओढे हे भरून वाहत आहेत। तसेच काही छोटे तलाव हे सुद्धा आता जवळजवळ भरत आलेले आहे। तसेच धरणामध्ये सुद्धा आवक चांगली होत असून जवळजवळ 80% पेक्षा जास्त धरण पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। पूर नियंत्रण कक्षाचे कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पुढील प्रमाणे आवाहन केले आहे। महत्त्वाची सूचना, डिंबे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्या कारणाने धरणामधील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। सध्या स्थितीत डिंबे धरण हे 94% भरलेले असून डिंबे धरणातून आज दिनांक 19/8/2025 रोजी दुपारी 4 वाजता धरणातून 5030 क्युसेक विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। तसेच पावसाच्या अनुषंगाने विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे। नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये आणि आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये। तसेच मोटारीचे कामे करण्यासाठी सुद्धा पाण्यात उतरू नये। आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळवावी। स्वतःचे आणि आपल्या गावातील नागरिकांचे प्राण वाचवावे ही विनंती। पूर नियंत्रण कक्ष, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज, सोशल मीडिया चॅनल आयुब शेख, आंबेगाव, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.